करतोय आजच्या दिवसाला सुरुवात. सामना तुम्हाला बघायला मिळेल दक्ष श्रवण 11 चैतन्येश्वर खुटारी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल दुर्गा माता एकता 11 रोहिंजन यांच्यामध्ये तुम्हाला मॅच बघायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय टीम खुटारीने घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी रोहिंजन संघाची सलामीवीर जोडी ही मैदानात दाखल झाली. तुषार पाटील आणि रोशन पाटील हे दोन सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये दाखल झालेत. पंचांचा आला ग्रीन सिग्नल. 5 ओव्हरचा मॅचेस आहेत सगळ्या, त्यामुळे खूप चांगला ऍडव्हान्टेज तुम्हाला मॅच ना करतो आपण सुरुवात. पहिला बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल स्किट झाला. आपण हे चित्र आपल्याला बघायला मिळेल आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. चांगला बाउन्स मिळतोय. खरं तर या पहिल्या बॉलवर आपण बघितला अपेक्षित असेल नेहमी गोलंदाजांना बघायचं काय रंग घेऊन येईल एसटी पहिल्या षटकामध्ये. बरेच उत्तर आणखी एकदा तसं चित्र आपण बघितलं. स्लो होते बॉल पडल्यानंतर. किरण म्हात्रे जो एक प्रमुख गोलंदाज आहे खुटारीचा आणि ज्याच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. सलग 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये त्याला सुयश मिळालंय. 5 ओव्हरचे प्रत्येक सामने तुम्हाला कंपल्सरी बघायला मिळत आहेत. 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे ते लक्षात घ्या. टायमिंग अलर्ट आहे. फ्लिक ऑफ द रेस्ट शॉट ऑफ द डे चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला आणि बॉलला पाठवलं सर सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. राहिला अलॉंग द कार्पेट मैदान मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. लॉंगांच्या फिल्डरच्या माध्यमातून 1 रन इथे पूर्ण केली जाईल. पहिला सामना अनुभव नाहीये दोघांना, कारण जेव्हा एसटी पूर्ण सुकलेली असते, जेव्हा मैदानामध्ये आर्द्रता अजिबात नसते, तेव्हा फलंदाजींचा बोलबाला आपण कालपर्यंत बघितलाय. परंतु आज थोडासा अभ्यास करतायत दोन्ही संघ की एक्झॅक्टली खेळपट्टी कोणाला साथ ही देईल याचा अभ्यास सध्या दोन्ही टीम करत असताना आतापर्यंत आपण फलंदाजाचा एक चांगला फटका त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील बघितल्या. फिल्डर आहेत एकाच ऍक्शन मध्ये गुड थ्रो. 1 रन इथे पूर्ण केले जाईल संत गतीनं. कृष्णा आमच्या सोबत जॉईंट आहेत फॉर्च्यून इव्हेंट्स. खरं तर फॉर्च्यून इव्हेंट्स हे देखील नाव लाईव्ह टेलिकास्ट सत्रामध्ये फार मोठं आहे, परंतु त्याला अजून मोठं बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर कृष्णाचं नाव हे मी आवर्जून घेतो. 6 रन. फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसातील पहिला दमदार षटकार. संघांना एक खूप चांगला तुम्ही बघू शकता जे गिफ्ट्स आहेत. खरं तर संतोष शेठ म्हात्रे खुटारी शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडून सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकार आणि सलग 3 विकेट्स हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक टीमसाठी. थोड्या क्षणा अगोदर आपण बघितला स्क्वॉड दोन्ही टीमचा. एका बाजूला खुटारी संघ म्हटलं तर सगळे म्हात्रे आणि एका बाजूला रोहिंजन संघ म्हटलं तर सगळे पाटील. आणि जरी खुटारी आणि रोहिंजन यांच्यामध्ये सामना असला तरी म्हात्रे वर्सेस पाटील असं म्हणण्यासाठी हरकत नाही. पहिला चेंडू आपण निलेश म्हात्रेचा बघितला आणि त्यानं सुरुवात केली अगदी कमी गतीच्या चेंडूने आणि धावसंख्या फलक आपण बघतोय 12 हा स्थगित झालाय. सध्याचं करंट रन रेट 1 चेंडूचा आता खेळ समाप्त झालाय.
5 षटकामध्ये किती धावा इन्व्हेस्ट केल्या जातील हे देखील आपल्याला बघायचं आहे. लोअर फुलटॉस गती कमी केली आणि डायरेक्ट हिट झालाय. त्यामुळे आता पंचांचा बोर्ड चाललाय आकाशाकडे. खेळाडू स्क्रीज पासून दूर राहिले आणि पहिला धावबतचा दे धक्का पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला. व्हेरी गुड डिसिजन सर. जावेद फरीद सर म्हटलं तर काही वेगळ्या गोष्टीची चर्चाच होत नसते. सातत्यानं प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं कार्य गेले कित्येक वर्ष त्यांनी केलंय आणि अगदी मी डेफिनेटली या गोष्टीचा उल्लेख करेन. या जागी दुसरे पंच असते तर 100% 101% टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये आले असते. किती चांगला निर्णय. जवळपास 3 ते 4 इंच डिस्टन्स होता क्रॉस लाईन पासून तोपर्यंत बेल्स पडल्या होत्या. कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. स्लोअर वनचा वापर वारंवार निलेश कडून होते. धावाची सफलता तुम्हाला इथे मिळताना मिळाले कारण पहिला धक्का टीम रोहिंग्टनला इथे मिळालाय. धावसंख्या फलक सद्यस्थितीमध्ये 12 धावा 1 गडी बाद. मैदानामध्ये सध्या सौरभ पाटील आणि रोशन पाटील हे मैदानामध्ये संघाचा डाव सावरत असताना डीजी थोडा बेस देण्याचा प्रयत्न करा. टोटल बोर्डवर धावा आहेत त्या 12 धावा 1 गडी बाद. वेगानं खेळ आपल्याला करावा लागेल. थँक्यू व्हेरी मच डीजी. गोलंदाज सज्ज होत असताना हो स्टँड अँड डिस्पॅच. हा धमाका आहे, हा तडाखा आहे. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावांकरता. आज भरपूर वेळानंतर हे दोन्ही संघ आमने सामने आलेत. जेव्हा टॉस बॉक्स मध्ये चर्चा होत होती तेव्हा रंजनचे कॅप्टन म्हणाले की जवळपास 3 वर्ष आमच्या दोघांमध्ये सामना झाला नाही. बऱ्याच चेंजेस या दोन्ही टीम मध्ये झालेत. आणखी एक कमी गतीचा चेंडू परंतु यावेळेस फटका फसलाय. मिड विकेटचा फिल्डर विकी कोणती चूक तिथे करणार नाही आणि खेळाडू होते झेलबाद. संघाने जर या सामन्यामध्ये बाजी मारली अर्थात जिंकले तर गजानना ज्यांचा जो ब्रँड त्यांचा तो थंडा आहे तो संपूर्ण स्क्वॉडला देण्यात येणार आहे. त्यांनी अनाउन्समेंट केले. 18 धावा सध्या फलकावर आपण पाहतात. एकूण 2 गडी गमावले गेलेत. झेलबादची 1 विकेट 1 रनआउट असे 2 गडी सध्या रोहिंग्टन संघानं इथे गमावलेत. पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली कारण टॉस इम्पॉर्टंट असणार आहे आज फार. कारण जेव्हा एसची दमट असते तेव्हा चेसिंगला सगळे संघ फार महत्व देतात. आता टार्गेट सेट करायचं आहे. वेट केलं वॉच केलं दॅन प्ले परंतु हा फटका थोडस सॉफ्ट डिसमिसल आपण बघितला. परंतु चला सुदैव हेच की जेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही त्यापासून दूर राहिले आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला 2 षटकांचा खेळ हा मैदानामध्ये संपलाय. सध्याचा करंट रन रेट आपण विचार केला तर 9.00 आणि 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघायचं आहे कुठपर्यंत पहिल्यांदा बॅटिंग करणारा रोहिंग्टन संघ जाऊन पोहोचेल.
खुटारी ग्रामस्थ जेवढे आलेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणारी सभा मैदानामध्ये थांबू नका. आपली जागा आणि त्यासोबत रोहिंजनच्या ग्रामस्थांना देखील आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणारी सभा मैदानामध्ये न थांबता आपली जागा आमच्या हृदयामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. आपण इथे येऊन असणारी सभा ही आपल्याला आम्ही विनंती करू. मॅचकडे आपण वळते. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. धावसंख्या फलक कधी उंच अगदी डोळताना तुम्ही बघताय तर कधी अगदी मंदावताना बघताय. सध्या थोडा चढ उतार मैदानातील सूर्य विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलेत. खूप कमी वयामध्ये या विशालनं देखील बऱ्याच ओपन टुर्नामेंट खेळाचा मान हा मिळवलाय. आम्ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हटलं तर बघितलं त्याचं दमदार योगदान. चांगली स्विंग गोलंदाजी सातत्याने त्याची आपण बघतो. आज तिसऱ्या षटकामध्ये मयूर पाटील च्या खेळीचा अंत इथे झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या पद्धतीनं बॅटने इथे फ्लो फिरवला आणि एज लागल्याने विकेट किपरनं झेल तिथे कॅरी केला आणि चांगला स्पोर्ट्समन स्पिरिट इथे खेळाडूंना दाखवलं आणि त्याने पंचाकडे वळून न पाहता आपली यष्टी तिथे सोडली. नवीन फलंदाज मैदानात धावांसाठी सध्या संघर्ष सुरू आहे. दुर्गा माता एकता 11 रोहिंजन किमान 50 ते 45 कमीत कमी 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. कारण आज जी एसटी आहे आणि त्याचा फायदा आज गोलंदाजांना मिळणार आहे. आणखीन एक स्पिन गोलंदाजी. खरं तर एसटी ओली झाली की म्हणतात की स्विन गोलंदाजांना मदत मिळत नसते, परंतु इथे मैदानामध्ये विशालला आपण बघतो ज्या पद्धतीने तो ग्रिपिंग करतोय त्याला स्विन मिळतोय हे सुदैव आहे. कारण अनेक वेळा आपण लेदर बॉल बघतो, जर रात्री थोडस दवबिंदू मैदानामध्ये आले तर स्विन गोलंदाजाचा स्विन संपूर्ण संपतो. परंतु टेनिस बॉल थोडं ग्रिपिंग इथे चांगलं मिळत असताना विशालला जी काल रात्रभर मेहनत केली आहे सगळ्या आयोजकांनी त्याचं फल इथे मिळते. गोलंदाजांना देखील 19 वर 2 सध्या धावसंख्या थोडी चिंताजनक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये, बॉल गोज ऑन हाय आणि ते झेल कॅरी केलं जाईल. 1 मोर विकेट डाऊन. निलेश म्हात्रेचा चांगला झेल आपण बघतोय. तिसरा चौथा दे धक्का रोहिंजनला. संपलाय. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या फक्त 19 आणि एकूण गडी आतापर्यंत बाद झाले ते 4. आपण या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करणाऱ्या खेळाडूंचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी जे मान्यवरांनी योगदान दिलंय त्या मान्यवरांचा आम्ही इथे आभार व्यक्त करू. कैलासवासी लक्ष्मण दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार अनिश लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं चषक इथे देण्यात आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. कैलासवासी शांताराम लडकू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संदीप शांताराम म्हात्रे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं चषक देण्यात आलंय. त्यांचे आभार. कैलासवासी गणेश मधुकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री मंगेश मधुकर म्हात्रे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं चषक देण्यात आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. कैलासवासी सीताराम दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री वीरेंद्र सीताराम म्हात्रे यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं चषक देण्यात आलंय. त्यांचा आम्ही ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यासोबत कैलासवासी रोहिदास दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष दत्तू म्हात्रे यांच्याकडून 5वे क्रमांकाचं चषक देण्यात आलंय.
त्यांचा मी आभार व्यक्त नक्कीच करू. मैदानामध्ये सामना सुरू झालाय, परंतु आम्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करणं आमचा अर्धे कर्तव्य आहे. कैलासवासी लकी ग्रुप कुटारी त्यानंतर लकी ग्रुप खुटारी यांच्याकडून 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीज साठी सन्माननीय श्री एकनाथ दत्तू म्हात्रे पनवेल महानगर प्रमुख यांच्याकडून सिरीज साठी जी बाईक आहे ती पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा आभार आम्ही व्यक्त करू. आणि सौभाग्यवती जयश्री रविकांत म्हात्रे नगरसेविका यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी जी दुसरी टू व्हीलर आहे ती आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. मॅचकडे आता बोलूया, जिथे धावांसाठी थोडस संघर्ष सुरू असताना आपण पाहते, परंतु अक्षय म्हात्रेच्या खांद्यावर जबाबदारी. पहिल्या बॉलवर आपण बघितलं रनआउटची विकेट इथे मिळाली आणि त्यानंतर एक सिंगल इथे येते. धावसंख्या फलक हळूहळू पुढे चाललाय 21 वर. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. षटकार चौकारांचा आधार रोहिंजन संघाला आता हवाय, कारण टार्गेट तुम्ही सेट करतायत. जरूर विकेट गमावलेत, परंतु आता वेळ आले रन करण्याची. डीप काऊ कॉर्नर एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतं. एक रन इथे पूर्ण झाले. थोडस ओव्हर थ्रो परिणाम सध्या बघू शकता. लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये धावा सोडणं हे तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. आणि सध्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले आणि स्कोर फलक थोडं पुढे चाललाय 23 ऑन बोर्ड लॉट्स ऑफ 5. 5 गडी आतापर्यंत त्यांनी गमावलेत. धावसंख्येचा उच्चांक येणं फार गरजेचं आहे. थोडस स्टेप आणून खेळायचा प्रयत्न. खूप लेट शॉट सिलेक्शन केलं. गतिशील आणि गतिमान गोलंदाजी सध्या तुम्ही बघतायत. खुटारी संघाची ताकदवान गोलंदाजी सध्या मैदानात सिद्ध होते. मी म्हटलं की आज गोलंदाजीला साथ मिळेल. यष्टी थोडी सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना सपोर्ट करेल आणि ते चित्र तुम्ही बघतायत. आणखी एक वेगवान परंतु फ्लाय स्लिप मध्ये हा सेल होता. शॉर्ट थर्डमॅन अर्थात फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला तोपर्यंत एक रन इथे पूर्ण होते. कॅच जरूर ड्रॉप झाले, परंतु थोडंसं कठीण झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता आउटसाइड एज लागल्यानंतर चांगला प्रयत्न तिथे केला, परंतु झेल पर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. किमान 3 धावा या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून वाचवल्यात. थेंबे थेंबे तले साचे अशी परिस्थिती मैदानात निर्माण झाली. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी एक चांगला तेज तरार. अक्षय म्हात्रेचं हे षटक देखील फार, आकाश म्हात्रेचं देखील हे षटक फार वेगवान राहिलं. फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्या. पाहता पाहता 4 षटक समाप्त झाले आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा देखील बोर्डवर आहेत 24. एकूण गडी बाद आहेत 5. षटकाला आता सुरुवात होणार आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक अंतिम अर्थात 5वं षटक घेऊन आलंय विशाल. टार्गेट करावं लागेल. हो, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्विनला कट करायचं होतं, परंतु दमदार गोलंदाजी. आणखीन एक विकेट इथे मिळेल. सन्माननीय नकुल पाटील यांचं आगमन इथे झालंय. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आपला सहर्ष हार्दिक स्वागत. विशालच्या धारदार गोलंदाजी फार दिवसानंतर बघायला मिळाली. खरं तर थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. यंदाच्या सीझन मध्ये बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी झाली, परंतु बऱ्याच टुर्नामेंटमध्ये खुटारी संघाला संघर्ष करताना देखील आम्ही बघितलंय. एका बाजूला रोहिंजन संघ, अगदी रोहिंजन सिंह संघाचा विचार केला अगदी मोजक्या एंट्री हा संघ खेळतो, परंतु चांगला परफॉर्मन्स अनेक टुर्नामेंटमध्ये राहिले. परंतु आज थोडीशी बॅटिंग खराब आहे. अगदी कडे कडे केल्याचा प्रयत्न इथे केलाय. तुम्ही एखाद्या लेग ब्रेक गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळतायत याचा तुम्हाला भान असला पाहिजे.
तुमचं फुटवर्क हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फ्रंट फुटला जाता तुम्हाला आलं पाहिजे, बॅकफुटला जाऊन पंच करता आलं पाहिजे आणि खडे खेळण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तर विशाल तुम्हाला अजिबात संधी देणार नाही यात शंकाच नाही. आतापर्यंत तुम्ही बघितलं त्याने 9 चेंडू फेकलेत, धाव खर्च केले फक्त 1 आणि 3 विकेट्स त्याच्या नावे लागलेत. त्यामुळे अंतिम 3 चेंडू शेवट गोड कोण करणार आहे बघायचंय. इथे थोडस अपील आपण बघतोय, पंचांना बोर्ड आकाशाकडे केलंय. 4थी विकेट विशाल म्हात्रेच्या नावावर. आज गोलंदाजीची भेदकता इथे बघायला मिळाली आणि आणखी एक भेदका फलंदाज बाद. प्रणवला आम्ही बघितलं, त्याने 5 विकेट घेतल्या होत्या आणि आज 4 विशालने घेतल्यात. डान्सिंग ऑन द विकेट, थोडस पुढे येऊन स्टेप अडवून खेळण्याचा प्रयत्न. हो, डायरेक्ट हिट. आणखीन एक रन आउट. विकेटची पतन. वारंवार खेळाडू धाबाद होत आहेत. आणखीन एक खेळाडू बाद. आणखी एक विकेट इथे मिळताना आता आपण बघतो. नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 सज्ज होतात गोलंदाज. थोडस पाठीमागे खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. आणखीन एक खेळाडू धाबाद. काय झालं आज रोहिंजन संघाला याचं उत्तरच मिळालं नाही. आज ऑल आउट झालाय रोहिंजन संघ. तर चला शेवटचा चेंडू जरी वाचला असेल. 9 विकेट्स पडलेत आणि मेडन ओव्हर विशालचा आपण इथे बघतोय. तर पहिलं मेडन ओव्हर विशालचा आपण बघू शकता. चेहऱ्यावरील प्रसन्नता बरंच काही सांगून जात आहे. 2 षटकं 1 धाव आणि 4 विकेट्स. अभिनंदन विशाल. विशाल म्हात्रे सातत्यानं आठवणीत राहणारी ही कामगिरी त्याने आज मैदानामध्ये केली आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये रन लागलेत फलकावर. तर टोटल 24 आणि 25 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि 25 अगदी मापक असं आव्हान इथे सेट करण्यात आली. आणि आता आम्ही विनंती करू नेक्स्ट मॅचचा ड्रॉ तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल मोहनचा तुर्भे संघ आणि विजयचा पिसारवे यांच्यामध्ये तुम्हाला मॅच बघायला मिळेल. तुर्भे आणि पिसारवे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करू की आपण टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन टॉस साठी. पहिलं सत्र संपलं. ऐकूया द्वितीय सत्रामध्ये आपण सौरभला. तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारीच्या भव्य दिव्य क्रीडांगणाकडे. स्वर्गीय रोहिदास मोती हे क्रीडांगण तुम्ही पाहता आणि आल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारीच्या या भव्य दिव्य क्रीडांगणाकडे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं रमकुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरेला वंदन करून
हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा ही मराठी मायबोली जिने आपल्याला सर्वांना बोलण्याची एक संधी दिली ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला गीता ही आपली मातृभाषा ही मातृभाषा जिजाऊ मातेने स्वराज्याची निर्मिती करून छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द ही तुम्हा मांची मातृभाषा ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची आपली मातृभाषा ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या यांच्या गायनातून गायलेली तुम्हा अम्मांची मातृभाषा ही मातृभाषा तुम्हा मला खऱ्या अर्थानं वेळ लावला या बॅटनं चेंडूची तुम्हा मायची क्रिकेट मातृभाषा अल्ला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात चैतन्येश्वर क्रीडा मंडल खुटारीच्या या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत गेम ऑन जिथे उत्तरार्धामध्ये लक्ष तुम्हाला पार करायचं 25 हवायचं आणि आघाडीची सलामीची जोडी मैदानामध्ये झाली आहे किरण मात्रे त्याच्या जोडीला तुम्ही पाहता विशालला पहिलाच बॉल सदबा दिला फेडर तिकडे ऑन साईडला एकच धाव एका धावेनं किरण न केली खेळाला सुरुवात 25 लक्ष आता उत्तरार्धामध्ये पार करायचा नेक्स्ट मॅच टॉस साठी या तुर्भे टीमचा कॅप्टन पिसारवे लगेच टॉस साठी या पहिल्या फेरीतील सेकंड मॅच तुमच्या सोबत टीम तुर्भेचा कॅप्टन पिसारवेचा कॅप्टन षटकातील पुढचा बॉल 8 फीटच्या वरनं बॉल चालला मिड विकेटला फिल्डर वेगाने आला तोपर्यंत या बॉल वरती मिळाली आहे ती एक धाव पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना 24 उभारल्या 25 आता लक्ष जिथून गुलशन तुषारची रनआउटची विकेट घेतल्या तिथून कुठेतरी संघ सौरभ पाटील त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर त्याची विकेट तिथून संघ कुठेतरी फटाफट विकेट गेले टीम रोहिंजनचं फटका 8 फीटच्या वर डाऊन द ग्राउंड बॉल चालला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर उत्तरार्धामधला पहिला दमदार चौकारच्या चौकाराच्या बरोबरीनं 6 धावा धावफलकावरती कट केला शेवटचा बो भेटला फिल्डिंग या फर्स्ट स्लिपला तुम्ही पाहता डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न या बॉलवरती सिंगल आली सिंगल न स्कोर पुढे जातो आहे गुणलेखकावरती तुम्ही पाहू शकाल धावफलकावरती 7 या आकड्यावरती आमच्यासोबत गुणलेखक आमचे मित्र आहेत शाळेतील मित्र आज क्रिकेटमध्ये देखील आमचा संवाद आहे गुलशनजी पाटील चे स्वागत करू कृष्णा मात्रे असतील ज्यांना चांगली क्वालिटी आणि प्रोफायडर आपले राजेंद्र दादा असतील यांचं देखील स्वागत करू कॅमेरामॅन देखील आमच्या सोबत 2 तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत डीजे आमच्या सोबत आहे तर डीजे अक्षयचं देखील स्वागत करूयात या क्रीडा नगरीमध्ये आणि धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती या 2 टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच तुर्भे आणि त्याच्या अगेन्स्ट टीम खेळणारे पिसारवे या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या पिसारवे टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन टीम तुर्भे पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावरती धावा सौरभ पाटील जो पहिलं षटक तुम्ही पाहिला त्यानं धावा खर्च केल्या 8 आता दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला तो मात्र साहिल पाटील दुसऱ्या षटकामध्ये येणारा बॉल 24-17 आता गरज आमच्या समोर स्क्रीन आहे चांगली क्वालिटी तुम्ही पाहता फॉर्च्यून ओव्हेन्स हा ब्रँड बनला येणाऱ्या काळामध्ये त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत पडला नंतर बॉल खाली आला बीट केला विशालला डॉट बॉल आला 24 बॉल मध्ये 17 बनवायच्या होत्या 23 मध्ये 17 आणि P2चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता साहिल पाटीलला 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षण तुर्भे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे पिसारवे टीमचा कॅप्टन लगेचच्या टॉस साठी फटका उडवला फिल्डर आहे तिकडे आणि पकडलाय झेल संपला विशाल म्हात्रेचा खेळ धक्का लागला पहिला टीम खुडारीला
पहिला धक्का 8 वरती पहिलं यश प्राप्त केलं साहिल पाटील न गोलंदाजी करत असताना P2च्या दुसऱ्या षटकामध्ये चांगला झेल मिनी विकेटला कॅरी केला केतन नो बॅट्समन नाईट नंबर 3 मयूर म्हात्रे याला शफल झाला बॉल चालला स्क्वेअर लेगच्या वरनं फिल्डर येतील केतन तोपर्यंत या बॉल वरती धाव आली आहे ती सिंगल न स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता त्या 9 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं साहिल पाटील 3 बॉल त्यानं धावा 1 खर्च केली 1 विकेट कॅरी केली आतापर्यंत चांगली गोलंदाजी P2च्या या दुसऱ्या षटकामध्ये साहिलला तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला गेला डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॉल लॉंग ऑनला चालला फिल्डर सौरभ तोपर्यंत या बॉल वरती 1 धाव आली एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 10 इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला 10 नंबर जर्सी सचिन रमेश तेंडुलकर ज्याला दिला क्रिकेटचा भगवान त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात पाहिले 3 आशिया कप मध्ये कल्याण डोंबिवलीचा सुपुत्र प्रेम संतोष देवकर पाहिला त्याच्या पहिले तुम्ही शॅडो टाकूल जो पालघरचा पाहिला आणि आता डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॉल उडवला मिड ऑफला फिल्डर आहे तिकडे आणि पकडलाय झेल संपलाय मयूर मातेचा खेळ धक्का लागलाय 10 वरती तो दुसरा बॅटिंग करणाऱ्या खुटारी संघाला त्याच्यानंतर पिसारवेचे मंगेश आहेत या टॉस लगेच आपण करू नकुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत टॉस जे 30 ते 3 फेब्रुवारी पुन्हा एकदा प्रकाश ज्योतिषी नाईस क्रीडा स्पर्धा रायगडच्या मायभूमीवरती पिसारवे गावामध्ये तुम्हा मला भेटत येणार आहेत अजय लाडके आयोजक नकुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतो आणि नाणेफेकी जिंकली आहे ती मंगेशनं तुमचा डिसिजन लगेचच कळवा डिसिजन इज पेंडिंग जाऊया मॅच कडे जिथे धावफलकावरती 10 धावा आणि साहिलला दुसरं यश प्राप्त झालं अंकित पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत कव्हरचा फटका फसला लॉंग ऑफला असं वाटलं नयनला साधा झेल आणि त्याच्या लादामध्ये कॅच सोडली बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती लॉंग ऑफला झेल सोडला नयन पाटीलनं साधा झेल होता सोपा झेल आणि त्याच्यानंतर चौकार देखील केला या 4 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड आणि निलेश मात्रेनं चौकारनं सुरुवात केली आहे धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती 11 धावेची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 बॉल 11ची गरज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं सौरभ पाटील चा वापर केला जातो या 3ऱ्या षटकामध्ये समोर आहे किरण ज्याच्या बॅट मधनं एक चौकार तुम्ही पाहिला गोलंदाजी करत असताना त्यानं 12 धावा खर्च केला थोडा महागडा ठरला आणि तो आता समेला मिला आला त्याच्या बॅट मध्ये तुम्ही एक चौकार पाहिला षटकातील पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर होता पडल्यानंतर विकेट किपरच्या ताब्यात खेळपट्टी विकेट थोडी डमत आहे आणि कुठेतरी याचा फायदा होतोय गोलंदाजाला पडल्यानंतर बॉल स्लो येतो बॅटर देखील वेट होतात डॉट बॉल आला षटकातील पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर आणि इथे रन आउटची विकेट तुम्ही पाहता निलेश लवकर धावत निघाला लगेचच थ्रो आला नो स्ट्राईक इनला सौरभच्या गाड्या रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का 3रा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला षटकातील पुढचा बॉल कट केला तुम्ही फटका पाहिला एक धाव केली आहे पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे दुसरी धाव होईल का इथे मात्र फेकी आली आहे नो स्ट्राईक ना 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती त्या 16 या आकड्यावरती
25 धावेचं टार्गेट समोर आहे. किनारा तुम्ही पाहता बॅटिंग करतोय. नो स्ट्राईक गेला आता नवीन आला फलंदाज विनायक मात्रे. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर येतोय तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. खतरा लागेल का टीम बॅटिंग करणाऱ्याला. धावा 25 ची गरज आहे. 17 नोव्हेंबर 2012 ला आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले. 1966 ला पक्षाची स्थापना. कट करण्याचा प्रयत्न जरूर. बॅटचा कडा लागला एका फील्ड जोरदार विकेट किपरची पण बॉल आलाय तो मात्र डॉट आणि स्कोर थांबला स्कोरबोर्ड वरती 17 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा देखील मात्र गती परिवर्तन तुम्ही पाहिला. बीट केला. तिसऱ्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 17. येणारे बॉल शिल्लक असतील 12. 12 मध्ये 8 अजूनही बनवायचे आहेत. आमच्या होम स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल प्रणित मात्र त्यानंतर धीरजला पाहता नितेश देखील मॅचचा आनंद घेतात. खूप चांगली कॅमेरामॅन क्लिअर तुम्ही पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंटची. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल 12 मध्ये 8 करायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आला केतन पाटील. पहिलाच बॉल कट केला हलक्या हातानं. बॉल चालला बॉन्डी तुम्ही पाहता तो डीप सिलेमेट ऑफला. फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 18 या आकडावरती 18 धावा. 18 नंबर जर्सी तुम्ही पाहिले विराट कोहली. त्यानंतर त्यांना ओडीआय सचिन रमेश तेंडुलकरचा रेकॉर्ड देखील मोडित केला. त्यांना देखील सॅल्यूट केलं कारण क्रिकेटचा भगवान दैवत अर्थात सचिन रमेश तेंडुलकरला. 18 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चाललाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्कोर इज लेवल. चोवीस धावा धावफलकावरती. स्कोर इज लेवल. 1 धावेची अजूनही करायचं जिंकण्यासाठी. हलक्या हातानं कट केला आणि या 1 धावेनं हा सामना जिंकला. या मैदानावरती श्रवण दक्ष 11 चैतन्येश्वर कुठारी संघानं पहिला विजय प्रस्थापित केला आणि वर्ल्डन बॉयज टीम कुठारी हडलक टीम दुर्गा माता एकता 11 रोहिंजन तुम्ही किल्ला चुका मॅच पासून तुम्हाला खूप लांब घेऊन गेला. तुषार पाटील